आत्ताच गौरी गणपती संपलेत, तर गोडधोड खूप खाऊन झालं असेल तर आता जरा आपण कडू कारल्याकडे जाऊया. कारलं कडू जरी असलं ना, पण ते बनवलं ना छान तर एकदम अशी चविष्ट लागते. तर हेल्थ बेनिफिट पण खूप छान आहेत कारल्याचे. मध्येच थोडासा आपला ब्रेक आला आहे सणावाराचा, तर छान कडू कारलं खाऊन घ्या. खूप सिंपल आहे रेसिपी, अजिबात कडू होणार नाही आहे तुमचं कारलं. नक्की ट्राय करून बघा. एकदम साधी सिंपल आहे. काहीच आपण याच्यामध्ये मसाले वापरणार नाही, कसली ग्रेव्ही वापरणार काहीच नाही आहे. तर जे आपले गुणधर्म आहेत कारल्याचे ते जशाच तसे राहणार आहेत. काही फ्राय करणार नाही, काहीच नाही आपण. तर लहान मुलांना आवडेल एवढी छान अशी रेसिपी होते ही कारल्याची. तर इथे मी कारले जे आहेत ना ते कापून त्यातलं बी काढलं होतं. इथे बघा, अजिबात मी वरचं साल वगैरे काहीच काढलं नाही आहे. फक्त ते काप काढले आणि त्यातलं जे बी आहे ते काढले. थोडंसं मीठ लावून इथे मी अर्धा पाऊण तास इथे ठेवणार आहे. मीठ लावून घेतल्यानं काय होतं, आपलं कारल्याला पाणी सुटतं आणि जो कडवटपणा आहे कारल्याचा तो निघून जातो. तर इथे मी मीठ लावून घेतलं. अर्धा पाऊण तास झालं की आपल्याला ते छान असं पाणी सुटणार आहे. तर इथे झाकून ठेवते अर्ध्या पाऊण तासासाठी. तर चिंच थोडीशी मी भिजत घालते. चिंचेने पण थोडा आपला कडवटपणा कमी व्हायला मदत होते. तर इथे एक टोमॅटो आणि उभा मी कांदा इथे बारीक बारीक चिरून घेतला. इथे बघा, थोडंसं कढीपत्ता घेते. तर इथे आपला पाऊण तास झाला होता. तर इथे बघा पाणी सुटले आपल्या त्या कारल्याला, ते बघा खाली. तर याच्याने आपला सगळा कडवटपणा आहे ते निघून जातो. तुम्ही हळद पण लावू शकता, कोणी कोणी हळद लावतं पण मी नाही लावत. तर ते पिळून घ्यायचं आपल्याला कारलं सगळं. तर मी इथे सगळे जे आपले कारले आहेत ते मी पिळून घेते. बघा, एक पद्धत असते बनवण्याची. ती पद्धत जर आपण व्यवस्थित वापरली तर अजिबात आपलं जे कारलं आहे ते कडू होणार नाही आहे. तर बरेच जण असं म्हणतात की कोणाकोणाच्या हाताने कारलं कडू होत नाही. तुमच्या इकडे पण अशी अंधश्रद्धा आहे का, असं असतं का, मला कमेंट करून नक्की सांगा. तर मला नाही वाटत की असं काही असेल. हातामुळे ते कारलं कडू नाही होणार असं असेल, असं मला नाही वाटत. तर असो, तिथं आपले कारले सगळे पिळून झाले होते. तर पाणी बघा आपलं किती निघालं होतं. इथे मी काही धुवून वगैरे घेणार नाही. धुवून घ्याल तर सगळे जीवनसत्व निघून जातील. तर मी अजिबात धुवून घेणार नाही आहे. इथे एक कढई घेते. कढईमध्ये थोडंसं तेल घेते. तर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मी तेल घेते 2 चमचे मोठे. जिरं मोहरी टाकते. खूप सिंपल बनवते, काहीच मसाले टाकणार नाही आहे. तुम्ही नक्की बघा. तर एवढी चविष्ट होते, तुम्हाला बघूनच कळेल की ही भाजी किती छान झाली असेल. तर कांदा टाकते मी उभा जो आपला कापलेला आहे तो. थोडासा कढीपत्ता टाकते. तर कांदा आपला छान असा गुलाबी रंगाचा येईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदा आपला गुलाबी रंगाचा झाला. तर याच्यामध्ये मी जे टोमॅटो होते बारीक चिरलेले ते टाकते. टोमॅटो मऊ झाले की आपली छान अशी भाजी बनवायला तयार होते. तर आलं लसणाची पेस्ट टाकते इथे. नेहमी अशाच पद्धतीने बनवतो. माझा जो 6 वर्षाचा मुलगा आहे ना, तो सुद्धा खातो. विचार करा म्हणजे भाजी काय लेवलची होत असेल. तर थोडेसे मसाले टाकते. धणे पावडर, काळं तिखट टाकते. हे काळं तिखट मी गावाकडनं माझ्या आईने बनवलं तर ते आणले. ते ट्रेडिशनल भाज्या असतात, जे आमटी वगैरे असते त्याच्यामध्ये हा काळा मसाला वापरला जातो, तो वापरला आहे मी. त्याच्याने भाजी खूप छान होते. हळद टाकली थोडीशी आणि जे आपले कारलं होतं ते पिळलेलं तर ते टाकून मी छान परतून घेते. इथे बघा आपली भाजी किती छान दिसते.
तर थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. मीठ थोडं बेतानं टाका, कारण मीठ टाकूनच आपण पाणी सोडलं होतं कारल्याला. तर थोडंसं बेतानं टाका मीठ. तर छान वाफवून घेते. न पाणी टाकता भाज्या वाफवून घेत जा. त्याच्याने भाजी तुमची लवकर तयार शिजते आणि जी चव आहे ना ती खूप छान होते चव. तर दाण्याचं कूट टाकते इथे. ऑप्शनल आहे बघा, कोणी कोणी दाण्याचं कूट खात नाही. तर मी टाकते दाण्याचं आणि कारळाचं पण कूट टाकते इथे थोडंसं. तर जो कूळ होता आपला चिंचेचा, जी चिंच भिजत घातली होती तो टाकते मी. आणि 1 चमचा गूळ पावडर टाकते. गूळ पावडर नसेल तर साखर किंवा गुळाचा खडा टाकला तरी चालेल. आंबट अशी गोड चव येते याला भाजीला. छान लागते. अजिबात कारलं खाल्ल्यासारखं वाटत नाही. थोडं पाणी टाकून आपण ना याला वाफ काढून घेतो आहे. इथे बघा कसली चमचमीत आपली कारल्याची भाजी तयार आहे. कोण म्हणेल का या भाजीला बघून की ही कारल्याची आहे म्हणून. तर छान शिजली होती भाजी. इथे बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा छान अशी आपली कारल्याची भाजी तयार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते, थोडीशी म्हणजे भरपूरच टाकते. मला कोथिंबीर खूप आवडते, त्यामुळे मी कोथिंबीरीचं प्रमाण जास्तच ठेवते. तर चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खा, एक नंबर लागते. मी चपाती बनवली होती आज. तर कशी वाटली ही कारल्याची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा प्लीज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. चलो बाय बाय.